नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, पुणे शहराची वेगाने डेव्हलपमेंट होत आहे, पण या डेव्हलपमेंटबरोबर वाहतूक कोंडीची समस्या देखील वाढत आहे. या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी शहरात विविध ठिकाणी फ्लायओव्हर्स, ग्रेड सेपरेटर्स, भूमिगत रस्ते, मेट्रो रूट्स तसेच रिंग रोड असे इन्फ्रा प्रोजेक्ट्स अंडर कन्स्ट्रक्शन किंवा प्रपोज्ड आहेत. या सर्व इन्फ्रा प्रोजेक्ट्सपैकी एक महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी चौक डबल डेकर फ्लायओव्हर. युनिव्हर्सिटी चौकातील ट्रॅफिक कंजेशनवर तोडगा काढण्यासाठी PMRDA द्वारे 2022 हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 277 कोटी रुपये असून या प्रोजेक्टच्या कन्स्ट्रक्शनची जबाबदारी टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला देण्यात आली आहे. पुणे विद्यापीठ चौक व गणेश खिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात मेट्रो ट्रेनसह सिंगल पियरवर इंटिग्रेटेड डबल डेकर फ्लायओव्हर उभारण्यात आला आहे, ज्यामध्ये वरच्या लेव्हलवर शिवाजीनगर हिंजेवाडी मेट्रो लाईन 3चा मेट्रो ट्रॅक असून खालच्या लेव्हलवर वाहनांच्या वाहतुकीसाठी फ्लायओव्हर आहे. या फ्लायओव्हरची रॅम्पसह लांबी 1.70 किलोमीटर असून व्हायडक्टची लांबी 1112.52 मीटर इतकी आहे. औंध बाणेरकडून शिवाजीनगरला जाण्यासाठी 2 लेनचा रस्ता असून शिवाजीनगरकडून बाणेर पाषाण जाण्यासाठी 3 लेनचा रस्ता तयार करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे विद्यापीठ चौकात 55 मीटर लांबीचा स्टील गर्डर स्पॅन टाकण्यात आला आहे. औंध शिवाजीनगर मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला असून उर्वरित मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाणारा रॅम्प फेब्रुवारी 2026च्या दुसऱ्या आठवड्यात खुला होण्याची शक्यता आहे. पाषाणकडील रॅम्पचे कामही वेगाने सुरू असून पाषाण बाजूचे काम पूर्ण होण्यासाठी आणखीन 2 ते 3 महिने लागतील अशी अपेक्षा आहे. या पुलाच्या वरच्या लेव्हलवरून धावणाऱ्या हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो लाईन 3चे काम वेगाने सुरू असून एप्रिल 2026 पर्यंत ही सेवा पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. या कामांव्यतिरिक्त शिवाजीनगर ते औंधकडे जाणारा 2 पदरी भुयारी मार्ग तयार केला जाणार असून सेनापती बापट रोडकडून बाणेर आणि पाषाणकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी उड्डाणपुलाला 2 लेन रॅम्प कनेक्शन दिले जाणार आहे. हा प्रकल्प 90% पूर्ण झाला असून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर औंध, बाणेर, पाषाण व शिवाजीनगर परिसरातील प्रवास अधिक जलद, सुलभ व सुरक्षित होणार असून वाहतूक कोंडी, प्रवासाचा वेळ, इंधनाचा वापर आणि प्रदूषणात लक्षणीय घट होणार आहे. दरम्यान या डबल डेकर फ्लायओव्हरला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देण्याचा प्रस्ताव भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ठेवला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इन्फ्रास्केप चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.